खेळतात या मसला प्रीमियर लीग मध्ये वन फॅमिली आणि मैत्री 11 याही मॅच मध्ये काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल पाहूया। सोमजाई माता अगरवाडा त्याच्यासोबतीने फायटिंग करतो 11 स्टार सकलप ही लढत मैदानाच्या आतमध्ये। संचित पहिलाच बॉल हॅव फ्रॉम द बॉडी वाईटचा कॉल अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर ऑफस्टिकचा बॅटचा चेंडू पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवतात। एक सिंगलने श्री गणेश झाले अर्थात अतिरिक्त धावसंख्येने श्री गणेश झाले टीम सोमजाई माता। फटका चांगला आहे फटका फसला देखील पहिला विकेटचे पतन हादरा क्रमांक पहिला कल्पेश बॅक टू द डगआउट व्हेरी फास्ट बॉल गोल्डन डकचा शिकार झालाय कल्पेश पहिल्याच बॉल वरती स्ट्रोक सिलेक्शन खराब राहिलाय आणि गोल्डन डकचा शिकार बॅक टू द डगआउट सोमजाई माता टीमचा कल्पेश विकेटचे पतन। न्यू बॅटर इन झालं मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट सर्वांचा परिचयाचा कालच्या दिवसामध्ये 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकणारा एकमेव सितारा अर्थात आयुष आगरवाडाचा हा सितारा मिनी हेलिकॉप्टर उडवला लँड केला लॉंग ऑन रिजनला 1 बाउंस सीमारेषा पार द झिरो कनेक्टेड इंडिया 4G चौकार। आयुषच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती डिजिटल डावाला सुरुवात केली नावात सर्व काही नाव आहे आयुष आगरवाडाचा सितारा संपूर्ण मसला प्रीमियर लीग या खेळाडूंना गाजून सोडले फलंदाजीच्या जोरावरती पहिल्याच दिवशी 5 बॉल वरती 5 षटकार ठोकणारा या मसला प्रीमियर लीग मध्ये कालच्या दिवसामध्ये प्रभावित केले या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय। या मॅच मध्ये कशा धाटणीची फटकेबाजी पाहायला मिळेल काय घडलं जाईल का बिघडलं जाईल या पाहूया। आयुष बॅटिंग स्ट्रायकिंग इंडला आयुषचा हा पुन्हा एकदा फटका अप्रतिम आहे लांब 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 लचक षटकार सुरुवात केली संचितच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय आयुष नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजाचा कर्तन काल ठरलाय आगरवाडाचा हा सितारा सोमजाई माताचा हा अष्टपैलू खेळाडू एक पात्री अभिनय करताना मॅच मध्ये पाहायला मिळतोय। भूम भूम मॅटाची आठवण करून देतो हा फलंदाज आयुष थोडासा स्नॉटर पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर गुडलाईन स्पॉट वरती टेकअप करणारी गोलंदाजी मिडल ऑफ द बॅट मागचा बॉल याही बॉल वरती गोल्डन स्पॉट वरती टेकअप करणारी थोडीशी उसी घेणारा चेंडू पाहायला मिळाला यष्टीरक्षकाचा वेध घेऊन गेला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलो संचित फटका फसलाय हवेत असेल चेंडूच्या खाली टिपलाय झेल संपवलाय आता मात्र आयुषचा खेळ विकेटचा पतन हादरा क्रमांक दुसरा सोमजाई माता आगरवाडा टीम्सला।
सकलबच्या अर्थात आयुषच्या पारीचा अंत झालाय. आगरवाडाचा सितारा बॅक टू द डगआउट झालाय. संचितनं आपलं काम केलं. गेल्या बॉलवरती मी शॉर्टकट दिलाय परंतु एक चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये मीही देखील नावावरती केली. नाव आहे संचित. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावा 2 गडींच्या मोबदल्यावरती अर्थात 11 धावा 11 लॉस ऑफ द 2 विकेट्स. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. संचित नेक्स्ट बॉल. संचितचा हा ओव्हर द विकेट्स बॉल अर्थात तेज सर्राट भन्नाट वेग. याही बॉलवरती एकही धाव मिळणार नाही. याही बॉलवरती कमबॅक व्हेरिएशन केलंय. चांगली गोलंदाजी कौतुकास्पद राहिलंय. या षटकामध्ये षटकार नक्की आला परंतु कमबॅक करणारी गोलंदाजी संचितची गोलंदाजी देखील राहिली. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली. नाव आहे संचित. पहिलं षटक प्रगतीपथावर होतं. पहिलं षटक देखील संपुष्टात आलाय. 2 गडींच्या मोबदल्यावरती समजाई माता आगरवाडा टीम्स 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पंकज सराटे षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आले. 2 गडींच्या मोबदल्यावरती 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन बॉलर इन झालं मैदानाच्या आतमध्ये अर्थात भाविक बॉलिंग मार्क वरती. भाविक षटक क्रमांक 2 स्ट्रायकिंगला पाहताय. कल्पेश बाबू स्ट्रायकिंगला पाहताय. बाबू या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू कल्पेश आणि बाबूची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता. बाबू या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू या मसला तालुक्यामध्ये अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहता. स्ट्रायकिंगला षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती आला. भाविक कशा दाटण्याची गोलंदाजी करील मॅच मध्ये ते देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. भाविकचा हा हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बाटने ऑन साइडला उडवलाय. 5 लेग रिजनला प्रोटेक्शन देखील ठेवण्यात आलं होतं. तितकीच चांगली क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी वंद स्टंप झाली. जोपर्यंत नवदी मिलाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. 2 धावा एकवटल्या गेल्या. 13 धावा 13 आकडा गुण तालिकेवरती पाहायला मिळतोय. 2 गडींच्या मोबदल्यावरती चांगली सुरुवात झाली दोन्ही टीम संघाकडून. अर्थात थर्ड क्वालिफायरची ही मॅच पाहताय. अर्थात समजाई माता अग्रवाडा त्याच्या सोबतीने फायटिंग करतो. अर्थात 11 स्टार सकलब ही मॅच मसला प्रीमियर लीग अर्थात सर्वांनाच अभिमान या स्पर्धेचा आहे. 3 दिवसाची क्रिकेटची मेजवानी या स्पर्धेचा आता 3रा दिवस अर्थात फायनल डे अंतिम दिवस पाहायला मिळतोय. या चमचमणाऱ्या ट्रॉफीनं अगदी सर्वांचंच मन वेधून घेतलंय. या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोणाच्या संघाचं नाव कोरलं जाईल ते देखील पाहायला मिळेल. 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले. ते एकत्र पाहायला गेलं तर वन फॅमिली आणि त्याच्या सोबतीनं अर्थात दुसरा सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरलाय मैत्री 11. याही बॉल वरती दमखम दाखवतोय. चांगली गोलंदाजी भन्नाट वेग होता. कौतुकास्पद गोलंदाजी राहिली. भाविकचा विचार केला 4 चेंडू हाताळले. धावा खर्च केल्यात फक्त 2
आणि 3 निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अर्थात गोलंदाजी मार्कवरती भाविक अर्थात बाबूला बांधून ठेवण्याचा कारण मैदानाच्या आतमध्ये करत असताना याही वेळेस नजाकतनी भरलेला स्ट्रोक बॅकफुटला येऊन हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोकने केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट झाला. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच एन्जॉय करताय. समजाय माता अगरवाडा पंच निर्णय देखील कळवा. डिसिजन पेंडिंग आहे. रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर कडे रेफर करण्यात आला हा निर्णय. थर्ड पंचांकडे निर्णय देखील येईल. अर्थात लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ही स्पर्धा. जय गणेश स्पोर्ट्स ही वाहिनी मैदानाच्या आतमध्ये अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मसला प्रीमियर लीग सीझन पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाचा अर्थात लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ही संपूर्ण स्पर्धा जय गणेश sports.in यांच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या समवेत जगभराच्या स्पर्धा दाखवण्याचं काम अर्थात जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह अर्थात मयुरेश मयेकर या वाहिनीचे सर्वे सर्वा. 4 धावा चौकार दिलाय. 4 धावा मिळतील. 4 धावांनी मदतीनं संघाची धावसंख्या पाहता अर्थात 17 धावा धावफलकावरती. अर्थात भाविकचा शेवटचा बॉल ओव्हर द विकेट बाबूसाठी. मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता बाबूच्या हातात. अर्थात आधीच मन बनवलं होतं हा फटका सजवण्यासाठी शेवटच्या बॉल वरती जिथं खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आला. 2 षटकारांच्या अखेरीस 2 गाडींच्या मोबदल्यावरती गुण तालिकेवरती धावसंख्या पाहता अर्थात 17 धावा गुण तालिकेवरती. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 17 धावा धावफलकावरती 2 गडींच्या मोबदल्यावरती लेफ्ट हँडर कॉम्पिटिशन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 8व्या बॅटने ऑन साइडला उडवलाय. टायमिंग प्रॉपर झालाय. झेल सोडलाय. 2 धावा एकवटल्या जातील या बॉल वरती. 19 धावा गुण तालिकेवरती जोडल्या जातील. 19 धावा. 3रे षटक प्रगतीपथावर आहे. 2.1 खेळी तर संपुष्टात आला. येणारे उर्वरित 5 चेंडू षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अर्थात बॉलिंग ट्रॅक वरती आला निलेश.
कल्पेश आणि बाबूची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. रायटी आणि लेफ्टी ही कॉम्बिनेशन जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला पाहताय. कल्पेश बरकटला गेला. लेग स्टिकचा बॅटचा चेंडू हवा फ्रॉम द बॉडी. पंच वाईटचा कॉल दर्शवतात त्या कॉम्बॉक्स मध्ये. पंचांच्या भूमिकेत पाहताय अतिश आणि त्याच्यासोबत इनस प्रशांत. सतीश आणि प्रशांतची जोडी पंचांच्या भूमिकेत पाहताय या मॅचच्या दरम्यान. सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. कुठलाही बॅटन चेंडूचा संपर्क होत नाही. कॉम्बिनेशन जोडी त्यामुळे क्षेत्ररक्षण सातत्याने बदलावलं पाहायला मिळतो. अगदात हाणमारीचं षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती. निलेश पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. देश वरती चेंडू आदललाय. एक धाव तर कन्वर्ट केली जाईल या बॉल वरती. एकेरी धावने धाव फळक 21 धावा गुण ताळके वरती 21. एकवीस धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. टॉस साठी या माऊली ट्रॉफी आणि अणवी 11. चांगला स्ट्रोक सिलेक्शन. बॅकफुट लावून हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोक. जिथं आपण जॅक करायचा होता. कमालची कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपलाय जेल संपवला. पुन्हा एकदा बाबूचा खेळ आता कसा पाहायला मिळेल. गुण तालुक्यावरचा मिळेल. विकेटचं पतन हाता क्रमांक 3 सोमजय माता या टीम्सला. 21 धावा धाव फलकावरती. संघाची धावसंख्या 21. 4 बॉल 4 ना 5. अजूनही 2 बॉल बाकी या षटकातील. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला आहे. प्रोटेक्शन आहे मिड ऑफच्या रिजनला. चांगली थ्रो. बंद स्टंप देखील आली. तेवीस धावा धावफलकावरती. 3 गडींच्या मोबदल्यावरती सोमजाई माता आगरवाडा टीमची. न्यू बॅटर इन झाला अर्थात. सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिक द बॅटचा चेंडू हा फ्रॉम द बॉडी. 24 धावा धावफलकावरती. अतिरिक्त धावसंख्येनं किती बॉल झाले शेवटचा बॉल या षटकातील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटच्याच बॉल वरती आरंभ आणि प्रारंभ आणि शुभारंभ केलाय. षटकारानं सांगता केलाय. षटक क्रमांक 3. शेवटच्याच बॉल वरती समाचार घेतला आणि बॉलला पाठवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅनला देणार ही सलामी. बिग हिट सिक्सर साठी 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ऑन स्कोर बोर्ड वरती. 30 धावा. येणार समीकरण नसेल 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावा. कशा रीतीने पाठलाग केला जाईल, काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल. 20 कॉइन इज अ डिफरन्स आहे. जशा नाण्याला 2 बाजू तशा तर क्रिकेटला 2 बाजू. पूर्वार्धाचा संपलाय खेळ. अर्थात यानंतर होणार मॅच माऊली ट्रॉफी हाऊस. त्याच्यासोबत फायटिंग करतील ती अणवी 11. दोन्ही टीम कॅप्टन त्वरित या टॉस साठी. पूर्वार्धाचा संपलाय खेळ. आता उत्तर अर्धाचा कसा पाहायला मिळेल. गुण ताळेकेवरचा मिळेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा एक नियम आहे.
यानंतर होणार मॅच टॉस साठी या टीम कॅप्टन माऊली ट्रॉफी आण्वी 11. झाला 18 चेंडू 31 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या तुम्हाला कंपल्सरी चेसिंग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्लेयर पाठवणे सूरज आणि रोहन. सूरज ने त्याचं नाव संचित आहे वाटतं. संचित आणि रोहनची जोडी निश्चितच 12th मॅन पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचा 12th मॅन सोमजाई माता आणि 11 स्टार्स क्लब. रोहन आणि संचितची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय तो रोहन आणि नॉन स्ट्रायकिंगला संचित. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती आण्वी 11 टीम कॅप्टन त्वरित या. फ्रीचा इशारा. टोटल 3 ना. एकूण 6 धावा 3 2 धावा. नो प्लस 1 टॉस जिंकला आण्वी 11. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजासाठी इन्व्हाइट केले माऊली ट्रॉफी आबुशा टीम्सला. 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि संचितची जोडी पहिलाच बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलरचं नाव काय आहे? कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुसज्ज जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाले. रोहन आणि संचित. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. याही बॉल वरती खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या. तेज तर्रार भन्नाट वेग अचूकती लाईन कुठलीही संधी फलंदाजाला देता आली नाही. या बॉल वरती संचितला इथं बांधून ठेवलं पहिल्याच बॉल वरती. ओव्हर द विकेट. 8व्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. टायमिंग 31 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी संचितची आणि रोहनची जोडी. लो व फुल टॉस होता
मिडल ऑफ द बॅट संचितचा पारीचा अंत झाला. विकेटचे पतन. हादरा क्रमांक पहिला. हॅलो हॅलो कल्पेश आणि कल्पेश यांना पहिला चेंडू मारलेला आहे तो संकेत यांनी लांब 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 षटकार. जबरदस्त अशी बॅटिंग पाहायला मिळते ती संकेत यांच्या बॅटमधून. पहिलाच गोलंदाज आणि पुन्हा एकदा स्ट्रेट लाईनच्या दिशेने मारलेला चेंडू चौकार. BSNL चौकार. आणि अशा पद्धतीने टोटल धावसंख्या झालेली ती 12. एक ओव्हर समाप्तीवरती टोटल धावसंख्या झालेली आहे 12. एक बाद 12 धावा. दुसरा षटक घेऊन येते ते सोमजाई माता संघाचे टीम ओनर महेंद्र उर्फ माही. आपल्या संघाला विजयासाठी स्फूर्त करण्यासाठी ते स्वतः संघ मालक गोलंदाजीवरती आलेले आहेत ते म्हणजे माही. त्यांना विश्वास आहे की मी माझ्या संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीने विश्वास असताना ते स्वतः दुसरा षटक घेऊन येत आहेत. ते दुसरा षटक घेऊन येत आहेत आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच स्ट्रायकर फलंदाज म्हणून रोहन उभा आहे. ओपनर फलंदाज. आणि जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत संघाला कोणताही टेन्शन नसेल, कारण हा फलंदाज अतिशय हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु तेवढाच अनुभवी आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि हा षटकार. लाईनमॅनच्या बाहेर षटकार. जबरदस्त लांब असा षटकार मारायला. मी मगाशीच म्हटलं की हार्ड हिटर फलंदाज रोहन. मी मगाशीच म्हटलं की जोपर्यंत हा प्लेअर उभा आहे तोपर्यंत कोणत्या संघाला काहीच टेन्शन नसणार आहे. मी उभा आहे इथे. आणि एक षटकार मारून त्याने क्रिकेट गेम दाखवला. एक रन धाव घेतलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि याच धावेवरती समाधान मानून टोटल धावसंख्या झालेली संघाची 19. एक बाद 19 आणि दुसऱ्या षटकातला 2 चेंडू पूर्ण झालेले. तिसरा चेंडू घेऊन येत ते महेंद्र आणि महेंद्र यांचा मारा करतील संकेत. मगाशी जो आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार मारला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि हा त्याचा तिसरा चेंडू आहे. पाहूया तिसऱ्या चेंडूमध्ये कोणत्या गतीने आपल्या संघासाठी रन बनवत आहेत तो आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु काहीच बॅट आणि बॉलचं कनेक्शन झाला नाही, त्यामुळे निर्धाव चेंडू. आणि निर्धाव चेंडू झालेला आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या. तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू मारण्याचा आणि गॅप मध्ये मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण केली संकेत यांनी. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि 2 धावावर समाधान मानावं लागते ते म्हणजे संकेत यांना. आणि महेंद्र यांचं काहीसं महागड षटक पाहायला मिळते ते म्हणजे
आपल्या संघाला जर विजय करायचा असेल तर काहीतरी जादू करावी लागेल ते महेंद्रला, आणि तीच जादू करतोय ती आपल्या संघाला विजयासाठी नेण्यासाठी संकेतने पूर्ण जादू फिरवलेली आहे ती म्हणजे. आणि बघूया पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि महेंद्रनी जादू फिरवली आणि हा संकेतचा विकेट घेतलेला आणि हा झेल बाद. टोटल धावसंख्या झालेली ती 21. दहा पाहिजे, 10 रनांची आवश्यकता. 1 2 3 4 5 7 चेंडू 10 धावा. या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवरती कोणत्या पद्धतीने हाणामारी करताना पाहायला मिळेल ते. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय की काय, एम्पायर साठी मोठी अपील केलेली आहे आणि यालाच म्हणतात स्पिरिट, याला म्हणतात खेळाडूचं स्पिरिट, की माझ्या बॅटला कट लागलेली आहे त्याच्यामुळे तो तसाच एम्पायरचा डिसिजन न घेताच डायरेक्ट बाहेर आलेला आहे, त्यामुळे याला म्हणतात खेळाडू स्पिरिट. आणि याचबरोबर हा विकेट. आणि 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीवर संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे ती 21. सहा चेंडू 10 धावेची गरज. आणि सर्वेश गोलंदाजीवरती सध्या 2 दिवस गाजवलेला हा गोलंदाज आहे. अतिशय लहानसा गोलंदाज आणि त्याला टेप नेम दिला गेला आहे पतिराणा. श्रीलंकेचा गोलंदाज यंगेश गोलंदाज पतिराणा आणि त्याचीच ऍक्शन घेत बॉलिंग टाकताना आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू रोहन यांनी एकच धावा समाधान मानावं लागते. आता पहिल्या चेंडूवरती थांबवलेला आहे तो रोहन यांना त्यांनी 1 धाव पूर्ण केलेला आहे. टोटल धावसंख्या 22. पुन्हा एकदा सर्वेश गोलंदाजीवरती खूपच विश्वास समजाई माता संघाच्या प्रेक्षकांना आणि फिल्डरना सुद्धा की हा गोलंदाज अतिशय रित्या काढू शकतो गोलंदाजीमध्ये. आणि तेवढाच हार्ड हिटर फलंदाज सुद्धा. आणि हा बीमर चेंडू आणि हा नो बॉल घोषित आणि एक पद्धतीने हा बोनस दिलेला आहे. अशाच पद्धतीने टोटल 2 धावा. धन्यवाद. आणि फ्री हिट ओपन, फ्री हिट चालू. सात धावेची गरज. संघाला विजय होण्यासाठी फक्त 7 धावेची गरज आहे. आता आणि हा फ्री हिट होता आणि 1 धाव घेतलेली आहे ती रोहन यांनी लेग बाईच्या दिशेने. मला असं वाटतं 3 चेंडू 6 धावेची गरज. मगाचा गेम
4 बॉल आहेत, सॉरी 4 चेंडू 6 धावा. मगाशी गेम होता 4 चेंडू 8 धावेची गरज होती. मगाचा गेम आपण पाहिला तेव्हा, म्हणजे याच्या आधीचा 4 चेंडू 8 धावेची गरज होती आणि त्याच्यामध्ये गेम विनर चढला तो म्हणजे क्षेत्ररक्षण संघ. आणि सेम बघायला गेलं तर त्याच पद्धतीची सिच्युएशन असताना आणि त्याच पद्धतीचा एक यंगेस्ट गोलंदाज 4 चेंडू 6 धावा, 4 चेंडू 6 धावा. पाहूया काय समीकरण बदलते का. आणि पुन्हा हाफ ट्रॅकेट मारण्याचा प्रयत्न. आउट रनआउट झालेला आहे. बरोबर बघा, मगाचं समीकरण तयार झालेलं आहे. 3 चेंडू 6 धावा. जय महाराष्ट्र वर्सेस मैत्री 11 अशी 2 संघामध्ये लढत झाली होती मगाशी. 4 चेंडू 8 धावा, 3 चेंडू 6 धावा, 2 चेंडू 4 धावा आणि 1 चेंडू 4 धावापर्यंत मजल आली होती. आणि त्याच पद्धतीचा सामना रंगताना दिसतोय तो म्हणजे 3 चेंडू 6 धावा आणि त्याच पद्धतीचा गोलंदाज, यंगेस्ट गोलंदाज जागेवरती आहे. आतापर्यंत ज्याने माझ्या म्हणजे कीर्तिमान या पद्धतीने ज्याने गाजवलेला ग्राउंड दिसतोय तो म्हणजे पतिराणा जागेवरती उभा आणि नो टेन्शन पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि तेवढाच हार्ड हिटर फलंदाज सुद्धा जागेवरती उभा आहे. दोघांमध्ये टेन्शन असणार आहे. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. पाहूया पुन्हा लेग साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू. पाहूया हॅम्पर डिसिजन अजूनपर्यंत आलेले. 1 धाव पूर्ण घेतलेली आहे, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे, तिसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय का. आणि हॅम्पर डिसिजन, वाईट डिसिजन. अशाच पद्धतीने टोटल 3 धावा झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं संघ विजयाकडे पदार्पण करताना दिसतोय तो म्हणजे सकलप संघ. आतापर्यंत 50-50 चान्स होता 3 चेंडू 6 धावांसाठी, परंतु काहीस गचाल असं हा चेंडू टाकला आणि लेग बाईकच्या दिशेने 2 धावा पूर्ण केल्यात. अशा टोटल 3 धावा अतिरिक्त आणि 3 चेंडू 3 धावेवरती आली. 3 चेंडू 3 धावा, 3 चेंडू 3 धावा. पाहूया काय होतोय. तेवढ्याच रनअप मध्ये फास्ट येतोय. 1 धाव पूर्ण न करता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत रोहन यांनी आणि संघासाठी विजय सोप्प करून ठेवलेला आहे. रोहन यांनी 1च धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावा. दोन चेंडू 1 धावा. आणि हा वाईट चेंडू. आणि याच बरोबर संघ विजयी घोषित केलेला आहे तो म्हणजे सकलप संघ. 11 स्टार्स सकलप संघ सेमी फायनलचा दावेदार ठरलेला आहे. आणि यानंतर असणारा सामना माऊली ट्रॉफी वर्सेस अन्वी 11. दोन्ही संघाने आपला जो काय असेल तो क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा पटकन.
आणि आताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजे संकेश. 1 षटकार 1 चौकार अशा टोटल पद्धतीने टोटल 12 धावा केलेल्या आहेत. मॅच विनिंग केलेली आहे ते संकेश आणि संकेशांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे.